तर बघू शकता हा पाणी प्रेशर मित्रांनो जवळपास दुपारच्या 11-11:30 वाजता आपण मोटर चालू केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे जी के एनर्जीचा 3 HP सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी. बघू शकता इथं आमच्या गावाच्या जवळच होता तो पंप आणि त्यांचा खड्डा वगैरे सगळं झालेला आहे. सकाळ सकाळी आम्ही आलेलो आहे. बघू शकता इथं आता त्यांचा खड्डा वगैरे सर्व झालेला आहे. शिविल पोल आम्ही जवळपास खड्ड्यात टाकलेला आहे आणि या साईडला स्ट्रक्चर पण आवळून रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता सिमेंटची गोणी आणायला गेले ते सिमेंट मटेरियल काढून आपण लगेच तो भरून घेणार आहे. त्यानंतर तो भरल्यानंतर आपले स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती ठेवून लगेच पॅनल आपल्याला आवडून लगेच आपण त्याचं पाणी प्रेशर बघणार आहे. तर बघू शकता इथं विहीर आहे 300वाली. विहीर दाखवतो. तर बघू शकता ही विहीर आहे. त्या विहिरीमध्ये आपल्याला ती मोटर सोडायची आपली इलेक्ट्रिक DC मोटर. सॉरी इलेक्ट्रिक नाही, DC मोटर सोडायची. चला तुम्हाला मोटर पण दाखवतो मित्रांनो. तर बघू शकता इथं मोटर पण आपण जवळपास जोडून ठेवलेली आहे. बघू शकता त्याच्यामध्ये 30 मीटर हेडपंप त्यांनी घेतलेला आहे कारण की त्यांना जागीच पाणी भरायचं आहे. त्यामुळे त्यांनी बघू शकता 30 मीटर हेडपंप घेतला आहे. जर तुम्ही जास्त हेड घेतलात तुम्हाला जागेवरती पाणी प्रेशर भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही 30 मीटर हेडपंप घ्या जागेवरती जर पाणी भरायचं असेल त्यासाठी. बघू शकता आपण आता मोटर आणि हेडपंप दोन्ही कनेक्ट केलेले आहे आणि त्यासाठी 30 मीटर रस्से, 30 मीटर केबल आणि 30 मीटर पाईप आलेला आहे. म्हणजे तुम्ही जसं हेड घेसाल तसं तुम्हाला मटेरियल भेटणार आहे. आणि बघू शकता तुम्हाला तिने आता पाईप पांगवलेला आहे आणि सर्व जवळपास जोडजाड झालेली आहे. बघू शकता चवतकर रस्सी मारल्यानंतर आपल्याला या विहिरीमध्ये सोडायची आहे. तर चला आता सर्वात पहिले आपण आता मोटर सोडून देऊया. त्यानंतर आपलं जे आहे ते इन्स्टॉलेशनचं काम चालू करून देऊया. बघू शकता दोघं जण आलेलो आहे. आम्ही तात्या बहिणी आलेलो आहे. चला आता सर्वात पहिले आम्ही गट्टू भरून घेतो. त्यानंतर त्याच्यावरती स्ट्रक्चर ठेवू, त्यानंतर पॅनल ठेवू आणि त्यानंतर त्याची इन्स्टॉलेशनची माहिती घेऊ आणि शेवट त्याचा पाणी प्रेशर पण बघूया. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो बघू शकता आता मोटर आणि हेडपंप आपण कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर पाईप पण आपण जोडलेला आहे. बघू शकता त्यानंतर आता रस्सी मारतोय. रस्सी मारल्यानंतर आपण लगेच मोटर सोडणार आहे. ते बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही रस्सी बांधू शकता मोटरीला. बघू शकता अशा सोप्या पद्धतीने मी रस्सी बांधू शकताय. आणि अशी बांधल्यानंतर मोटर सोडत नाही, सुटत बिटत काहीच नाही. या विहिरीमध्ये आपल्याला लगेच सोडायची जी आता रस्सी वगैरे मारली आपण. बघू शकता मोटर बघू शकता मित्रांनो. ही 3 HP मोटर आहे जी के एनर्जीची. ही DC मोटर आहे आणि हा वरती जो जोडलेला आहे तो 30 मीटरचा हेडपंप आहे. बघू शकता तुम्ही. त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी वगैरे पण दिलेली आहे. आणि त्यानंतर ही जी मोटर ही विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये सोडण्याच्या अगोदर त्यातलं जे पाणी ते नक्की चेक करा म्हणजे मोटर चालणार नाही किंवा मोटरीला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. बघू शकता. तर चला आता या विहिरीमध्ये आपण मोटर सोडून देऊया. त्यानंतर इन्स्टॉलेशनचं काम करूया. बघू शकता आणि त्यानंतर आपण लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया. मित्रांनो बघू शकता आता इन्स्टॉलेशनचं पण काम चालू झालेलं आहे जवळपास. आता बघू शकता याच्यामध्ये सिमेंट आणि दगडामध्ये आपण फिटिंग करतोय. म्हणजेच दगड आणि सिमेंटमध्ये जास्त पक्का होतं ते, वाऱ्याने उपसत बिपसत काहीच नाही. बघू शकता तुम्ही एकदम प्युअर मटेरियल बनवलेलं आहे. आता हे पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच स्ट्रक्चर त्याच्यावरती ठेवणार आहे. त्यानंतर लगेच त्याच्यावरती पॅनल ठेवणार आहे. तर चला आता हे आम्ही सिमेंटामध्ये पूर्ण पॅक करून घेतो. त्यानंतर आपण उचलून त्याच्यावरती स्ट्रक्चर ठेवून देऊया. मित्रांनो बघू शकता आता जे इन्स्टॉलेशनचं काम आहे म्हणजेच आपला जो सिव्हिल खांब होता तो बघू शकता आपण पूर्ण खालून वरतीपर्यंत सिमेंटामध्ये भरीत आणलेला आहे. आणि त्यानंतर आपण लगेच जे स्ट्रक्चर आहे ते लगेच उचलून वरती ठेवलेलं आहे. बघू शकता आणि हे जे स्ट्रक्चर आहे पूर्ण गॅलोनाइजचं मटेरियल आहे. बघू शकता मित्रांनो. आणि त्या साईडला आपण कंट्रोलर जोडलेला आहे. बघू शकता या साईडला आपण GKचा कंट्रोलर जोडलेला आहे आणि यालाच खालून चालू बंद करण्याचा ऑप्शन आहे. आता यानंतर आपण लगेच आता प्लॅटा याच्यावरती ठेवणार आहे. प्लॅटा ठेवल्यानंतर लगेच त्याचे नट वगैरे टाईट करून वायरी एकत्र करून आणि लगेच म्हणजे सप्लाय कंट्रोलमध्ये घेऊन लगेच आपण मोटर चालू करून बघणार आहे. मित्रांनो बघू शकता एकदम पूर्ण जे मटेरियल आहे पूर्ण गॅलोनाइजचं मटेरियल आहे. आणि त्या साईडला आपण आर्थिंग अरेस्टर जोडलेलं आहे. म्हणजेच वीज यंत्र पावसाळ्यामध्ये सोलरवरती ऊस पडू नये त्यासाठी ते जोडलेलं जातं. बघू शकता इकडे जोडलेलं आहे. वरती त्याला एक कॉपरचा रॉड आणि एक फुली लावलेली म्हणजेच ती कॉपरची आहे.
आणि खाली पण एक 3 फुटाचा रॉड आपण ठोकलेला आहे आणि इथं पण एक 3 फुटाचा रॉड ठोकलेला आहे मित्रांनो, बघू शकता. तो बी कॉपरचाच आहे आणि याची जी पूर्ण फिटिंग आहे सगळी फिटिंग जवळपास नट आणि क्लिपांमध्येच असते. बघू शकता या अशा क्लिपा आहे, त्याला जवळपास सर्व नट लागलेले बघू शकता. प्रत्येक याला जवळपास नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग येतो. तर चला आता प्लेटांची गाडी पण आलेली आहे. आपण लगेच याच्यावरती प्लेटा ठेवून लगेच त्याचे नट आवळून लगेच आपण पाणी चालू करून देऊया. फायनली मित्रांनो बघू शकता इन्स्टॉलेशनचं जवळपास संपूर्ण काम झालेलं आहे. बघू शकता वरल्या साईडला 3 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडला 3 पॅनल जोडलेले आहे. बघू शकता आणि याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूने केलेलं आहे, म्हणजे दिवसभर त्याच्यावरती ऊन पडावं आणि दिवसभर मोटर चालू राहावं त्यासाठी. कारण की जर तुम्ही पूर्वेकडे जर की त्याचं तोंड केलं दुपारपर्यंत पाणी चांगलं जोरात चालेल आणि दुपारनंतर त्याच्यावरती ऊन नाही पडलं तर मोटर बंद होईल किंवा पाणी कमी चालेल. तर बघू शकता त्यासाठी जे डायरेक्शन ते पूर्वीकडे केलेलं आहे. तर चला त्याचं इन्स्टॉलेशन बघूया आणि त्यानंतर पाणी प्रेशर पण आपण लगेच त्याचा बघूया. आता आपण मोटर पण सोडून दिलेली आहे आणि त्यानंतर पाणी पण चालू झालेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीनं आहे मित्रांनो, बघू शकता. इथं कंट्रोलर जोडलेलं आहे आपण, बघू शकता या साईडला याचं जे डायरेक्शन ते बघू शकता. या स्लिपावरती ही स्लिपचा वरचा नट खोलून खाल्ल्या ओलामध्ये घ्यायचं आहे लगेच त्याचं डायरेक्शन येतं मित्रांनो, बघू शकता. तर मोटर चालू करण्यासाठी या साईडला खटका आहे, म्हणजे जागेच खटका एक तो वटका या साईडला करायचा ऑन, त्या साईडला गेला कॉप आणि त्यानंतर हे जे सोलर आहे ते मोबाईलवरती पण चालू बंद होतं. त्यानंतर तुम्ही हे जॉईंट पण बघू शकता. जवळपास कलरला कलर आहे, नाही एक कलर टू वेगळे जॉईंट आहे, म्हणजे एक निळा जॉईंट आहे आणि त्यानंतर एक लाल आणि पिवळा जॉईंट दिलेलं आहे बघू शकता. त्यानंतर या साईडला त्याची बॉडी अर्थिंग दिलेली आहे कंट्रोलरची. त्यानंतर ज्याचं जे GPS आहे ते कंट्रोलमध्येच आहे. पहिल्या याला डायरेक्ट इथं एक पट्टी होती तिथं लोखंडाला चिटकावं लागायची, त्यानंतर तसं आता नाही. तर नवीन कंट्रोलरमध्ये त्याचे जे GPS आहे ते डायरेक्ट कंट्रोलमध्येच आहे, त्याला आतमध्येच रेंज आहे बघू शकता. तर चला आता याचं आपण पाणी प्रेशर बघूया मित्रांनो. बघू शकता हा पाणी प्रेशर मित्रांनो जवळपास दुपारच्या 11 साडे11 वाजता आपण मोटर चालू केलेली आहे. जवळपास 70 ते 80 फुटावरती सोडले मोटर, बघू शकता हा तुम्ही पाणी प्रेशर मित्रांनो. पाईपाची साईज जवळपास 2.5 इंच नाही 2 इंच साईज आहे, 2.25 इंच साईज आहे बघू शकता. हा पाणी प्रेशर एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. जिथे नाही दिसलं पंपाने एकदम पाईप फुल भरून चाललेला आहे मित्रांनो. तर चला त्याच्या पाठीमागच्या कॅमेऱ्याने आपण थोडासा व्ह्यू बघूया. त्या आधीवर तुम्ही आर्थिंग अरेस्टचं पण बघू शकताय. त्याला एक वरती कॉपरचा रोड जोडलेला आहे आणि त्याला एक कॉपरची फुली जोडलेली आहे, म्हणजे सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी हे आर्थिंग अरेस्टर लावलेलं जातं. या साईडला पण तुम्ही हा सोलर पंप बघू शकताय मित्रांनो. एकदम चांगल्या पद्धतीने आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि त्यानंतर मोटर पण चालू झालेली आहे. आता ती लगेच शेतकऱ्यांना आपण मोबाईलवरती पण चालू करून देणार आहे. त्याची पण एकदम सोपी प्रोसेस आहे. त्यासाठी कंपनीला कॉल लावावा लागतो आणि कॉल लावल्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्टरचा जो नंबर आहे तो नंबर सांगायचा आणि बाकीची इन्फॉर्मेशन सांगायची, म्हणजे तुमचा जो सोलर पंप लगेच मोबाईलवर होऊन जाईल. त्यासाठी एक नंबर आहे, तर तो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो, म्हणजे जर तुमचा जिकेनाची जर सोलर पंप असेल तर लगेच मोबाईलवरती चालू बंद होऊन जाईल. तर परत एकदा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकता मित्रांनो. बघू शकता एकदम पाणी भरून चाललेलं आहे पाणी प्रेशर. याच्यामध्ये तुम्ही जर येड जर चुकावलं तर तुम्हाला जसा पाहिजे तसा पाणी प्रेशर जागेवरती भेटणार नाही. म्हणजेच तुम्ही जर विहिरीमध्ये 70 मीटरचा हेडपंप घेतला आणि तो जर विहिरीमध्ये टाकला 70-80 फुटावरती तर जसा पाहिजे तसा पाणी प्रेशर चालणार नाही. म्हणजेच आता तुम्ही तो पाणी प्रेशर बघितला तर असा पाणी प्रेशर देणार नाही, थोडासा कमी चालेल तो. त्यासाठी तुम्ही खोली आणि ते बघूनच तुम्ही हेडपंप निवडा, म्हणजे तुम्हाला पाण्याचा प्रेशर चांगला भेटेल. तर बघू शकता मित्रांनो हा जिकेनाची सोलर पंप. याच्यावरती जर धूळबेस असली तर कंट्रोलर आणि मोटर बंद करायची, त्यानंतर ते पॅनल धुवून काढायचे, म्हणजे पाण्याचा प्रेशर अजून वाढून जाईल. तर मित्रांनो हा जिकेनाची सोलर पंप तुम्हाला कसा आवडला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.